नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। काल दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी लोणार तालुक्यातील चिखला गावात तणाव। शिवसेना उबाठा महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील मौजे चिखला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या वादातून मोठा तणाव निर्माण झाला असून शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनंतर परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। माहितीनुसार गावातील एका खुल्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता। संबंधित जागा ही ग्रामस्थांकडून विविध सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी विशेषतः लग्न समारंभासाठी वापरली जात असल्याने पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेत हलवावा अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाकडून करण्यात आली होती। याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदनही देण्यात आले होते। मात्र पुतळा हलविण्यात न आल्याने वाद अधिक चिघळला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले। महिलांमध्ये हाणामारी व्हिडिओ व्हायरल। वाद वाढत असताना गावातील महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे सांगितले जात आहे। या गोंधळात शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरणाला अधिकच गंभीर वळण लागले आहे। मनोज जरांगे पाटील यांची भेट। घटनेची माहिती मिळताच संघर्ष योद्धा म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे पाटील यांनी चिखला येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली। येत्या 25 फेब्रुवारीपर्यंत आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी, अन्यथा त्यानंतर महाराष्ट्रभर मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। जिल्ह्यात बंदचे आवाहन। या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध भागांत बंदचे आवाहन करण्यात आले असून काही ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे। पोलिसांचा बंदोबस्त। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा चिखला गावात तसेच आसपासच्या भागात तैनात करण्यात आला आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे। दरम्यान या घटनेमुळे लोणार तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत। तुम्हाला मोकळे करणार जसे संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना कुमार साहेबांना मोकळीक होते काम करायची, तशी मोकळीक मिळणार कुमार साहेबांना सुद्धा आता महादेव मुंडेच्या प्रकरणात मोकळीक आहे। तुम्हाला नुसता फोन द्याला तरी तुम्ही एका मंत्र्याचा आमदाराचा आमच्या त्या खारकाट्याचा तिकडे नुसता कुणाला फोन द्याला एसपी नाही उद्या कुणाला फक्त मला कळवा, तुमच्या मागे आम्ही राहू, सगळा समाज तुमच्या पाठीशी। चांगल्या चांगल्या धुल्या उल्हार झाल्या तर सरपंच झालंय तिकडं एकदाच नादी लागलं तर वाकडे तिकडे झालंय। चष्मा काढा की डोळा दिसतो माझ्या नादी लागणं एवढं सोपं नाही। मी त्याला सांगितलं होतं तू माझ्या नादी लागू नको, आणखीन मी सांगतो आता चिखला गावात तुपले लोक तू आवरेव, तू माझ्या नादी लागू नको, लय जड जाईल तुला। माझ्या समाजात आणि छत्रपतीत लय जीव आहे। माझ्या समाजासाठी माझ्या किडनॅप पण गेल्यात, मला चालता येत नाही आता, इतक्या वेळ उभं राहिलो, मला आता बसता येणार नाही। माय बापा इतके हाल आहेत माझे, पण मी हालत नाही।
या समाजाची छत्रपतीची शान आहे आणि ती शान वाढवण्यासाठी हे पठ्य जगतोय. तुम्हाला कुठेही डाग लागू देणार नाही. मी तुम्ही कसली काळजी करू नका. मी हिला रात्री सांगितलं होतं तू अर्ज कर तेव्हा न्याय मिळेल. मी सकाळीच येतो. बघीच्या कपाळाला लागलंय. पोलीस बांधवा समोर जर एवढं असेल तर कसं काय गुन्हे दाखल होत नाही? तुला अरे बाळा रे मला विचारू दे. कोण सांगा फानप काय नाही सगळं गुन्हे दाखल करा. त्या पोलिसावर सुद्धा सोडू नका याला कोणाला. हे जर अरे बाळा तुला खरं बोलायचं खोटं एक शब्द बोलायचा नाही. मी खऱ्यासाठी काम करणार. तुला 2-3 घंटे कुणी पळून नेलतं का? छोट्या पोरीला नेलतं का? हे कोणी मारलं तुला? सरपंच आणि सरपंचाच्या बायकोनं मारलं म्हणते. लेकरू लेकरू हे देव असतं म्हणतात. लेकराला काही कळत नसतं म्हणतात. त्यामुळं त्याच्यावरती ह्यो म्हणजे जीव मारण्याचा प्रयत्न डोक्याला. लेकराला काय लागतं टोल्याला? हे बघा इकडून मानव सुद्धा त्याला नरड दाबायचं होतं. नरड दाबून हे पुढे नफा लागलेले. मला जर हे कुणासाहेब झालेला नाही दिसला तर मी 25 ला कुणाचं हे ऐकणार नाही. मी जर कायदा हातात घेतला परिणामाची चिंता करणार नाही. ते नरड दाबायचा प्रयत्न आहे. इकडून सगळे नफा लागले तिला. जीव्या मारण्याचा ते लेखीला प्रयत्न करा आणि तिची छेड काढली की पोस्को दाखल होतो. ते पोस्को दाखल होतो. स्लाइड करून घेतो. साहेब म्हणले घेते. किती वाजेपर्यंत वाट बघू मी? हे लगेच मी आता किती वाजले रे? किती वाजले? मी 6 वाजेपर्यंत कलमाची वाट बघतो. अरे तुम्ही सगळे जण